गेल्यापासून मला किंमत कळली बघा त्यांची। खरं तर मंजिरीची पाय धरूनच माफी मागायला पाहिजे मी। मम्मी साहेब तुम्ही रडू नका। हे बघा अजून बी येळ गेलेली नाही। मी मोठ्या मनाने मंजूची माफी मागितलीत ना तर ती नक्की माफ करेल तुम्हाला। सुंदरताई ती आता निघून गेली, पण मला माझी चूक सुधारायची। मी सत्याच्या मंजिरीचा भल्याचा विचार करते, त्याच्यासाठी मला तुमची मदत पाहिजे। मम्मी साहेब माझ्या मदतीमुळे जर मंजू सत्यजितरावांचं भलं होणार असेल ना तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला तयार आहे मी तुम्हाला। लई मोठे मनाचे बघा तुम्ही, तुमच्याकडे हीच अपेक्षा होती, पण फक्त माझी एक अट आहे। जर मी सांगत नाही ना तर ही गोष्ट आपल्या दोघीतच राहील। मी शब्द देते तुम्हाला, जर तुम्ही सांगत नाही तर ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहील। सुंदरताई तुमचं लय उपकार झालं बरं। कर मम्मी साहेब। समजा नीट होईल बघ। मंजू मंजू सर सर भारती मॅडम या इकडे। सर सर मंजू मला आता खबर मिळाली आहे, माल हायवेवरून ट्रान्सफर होणार आहे। तुम्ही सगळेच्या सगळे आत्ताच्या आत्ता निघा। भारती मावशी टीम रेडी करा। हो साठे बाबर पटापट गाडी घेऊन बसायचं। सर तुम्ही पण चला। मंजू हे बघ सस्पेंड असताना हे काम करू शकत नाहीये मी, तुलाच हे काम करावं लागणार आहे। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। हे बघा खबर पक्की आहे, तुम्ही लगेच निघा, हा चान्स सोडू नका अजिबात। निघा लगेच निघा। साठे बाबर पटकन काटाक्याने गाडीत या। साडे निघा लवकर या। चल गो। ऑल द बेस्ट। सध्या माझ्याकडे तात्यासाहेबांच्या विरोधात पुरावा आहे। हे असलं गोड-गोड बोलून जगाला फसवायचं मला नाही। तुमचा खरा चेहरा मला कळलाय। अंमली पदार्थांच्या व्यापारात तुमचा सहभाग आहे हे मला आधीच कळलं। तात्यासाहेब भाऊ ज्या सत्यानं तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला दैवत मानलं, तुमच्यासाठी इतकी मेहनत केली, त्या सत्याची लोकांमध्ये वाढलेली इमेज तुम्हाला बघवली नाही, म्हणून मुकादमाच्या मार्फत त्याला फसवायचं होतं तुम्हाला। आणि ते पण जमलं नाही म्हणून मुकादमाच्या हत्येचा कट रचला आणि सत्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला। तात्यासाहेब भाऊ सत्याच्या डोळ्यावर अजूनही तुमच्या नावाची झापड आहे।
म्हणून तो अजून पण तुम्हाला दैवत मानतो. पण ज्या दिवशी त्याला तुमचं खरं रूप कळलं ना, त्या दिवशी तुमचं काही खरं नाही. त्याच्यासाठी जोपर्यंत मी सत्यासोबत आहे ना, तुम्ही सत्याच्या केसाला पण धक्का नाही लावू शकत. त्याच्यासाठी मला हात लावायचा विचार पण करू नका. माझ्यावर हात टाकाल तर सत्या तुमचा कर्दन काळ बनून तुमच्या समोर उभा राहणार आहे. तुमच्या या घाणेरड्या राजकारणाचा फुगा लवकरच फुटणार. करू नकोस तू. तुला असं माझ्या पायाशी लोळण घेताना बघितलं की मला फार त्रास होता त्या गोष्टीचा. मला पाहवत नाही ते. उठ उठ. अरे तू वाघ आहेस, माझा वाघ. खरंच चूक झाली हो माझी, माफ करा मला. कितीही चिडलो तरी तुला मुलगा मानले मी. मुलगा आहेस माझा. किती वेळ असा राग धरला नाही मी तुझ्यावर. बापाचं काळीज आहे शेवटी. माफ केलं तुला. म्हणजे काय? अरे याच्यावर फार काळ नाराज राहू शकत नाही मी. माझ्या काळजाचा तुकडा आहे हा. मी जगू शकत नाही याच्याशिवाय. धन्यवाद. अरे नाही नाही नाही, पाया नाही पडेल. सत्य काय झालंय? बोलत नाहीस, गप्प गप्प आहेस. काही चूक घडली का आमच्या हातून? चूक तर माझ्या हातून घडले तात्यासाहेब, आणि त्याचं ओझं माझ्या डोक्यावरून उतरतच नाहीये. लय मोठं पाप झालंय बघा माझ्या हातून. ती गोष्ट केव्हाच विसरलोय मी. बापानं आपल्या लेखाच्या चुका पोटात घ्यायच्या असतात. मिश्री आली बाई, यांनी परस्पर घराचा व्यवहार नाही ना केला. सुनंदी नाही असल्या काय करणार. तिला तेवढं डुसकच नाही. पण ही काही पण आहे का नाही, ती कारस्थानी आहे. ती काय तर करू शकत्या. आई, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? काय नाही